ठेवे सौ। तर जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती हे सॉन्ग खूप ट्रेंडिंग चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर हा एक तुम्हाला इंटरफेस अशा पद्धती बघायला भेटेल. तर बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर यापर्यंत तुम्हाला बिटमार्क प्रेसेट भेटेल. इथं ग्रुप 3ची लेअर त्याच्यावर क्लिक करा. इथं कलर फिलमध्ये या. ती इथून बंद असेल ती लेअर अशापर्यंत तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर परत थोडंसं पुढे एक ग्रुप 1ची लेअर भेटेल. परत त्याच्यावर क्लिक करा. या परत बघू शकता. त्या ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथं कलर फिलमध्ये या. तिथं आल्यानंतर ती सुद्धा अशापर्यंत बंद असेल तिला पण ऑन करून घ्या. एवढं केल्यानंतर इथं खाली प्लसचा आयकन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. मीडियामध्ये जा. जे तुमचे मॉडेलची इमेज आहे ते सर्व इथं ॲड करून घ्या. मॉडेलची इमेज क्लिक करा. इथं वर 3 डॉटचा आयकन त्याच्यावर क्लिक करून त्याला फिल करून टाका. ॲरोनुसार पुढच्या भेटू या आणि इथून पुढचा पार्ट कट करून टाका. परत प्लसच्या आयकॉन क्लिक, मीडियामध्ये या. परत दुसरा इमेज ॲड करून घ्या. परत 3 डॉट क्लिक करून याला फिल करून टाका. ॲरोनुसार पुढचे भेटू या आणि त्याला पुढचा पार्ट कट करून टाका. यापर्यंत तुम्हाला सर्व इमेज ॲड करून घ्यायची आपल्याला लास्टपर्यंत. आपलं जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत हे सर्व इमेज आपल्याला ॲड करून घ्यायची. तर यापर्यंत बघू शकता आपण सर्व इमेज इथे ॲड करून घेतले. तर एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही, तर खाली तुम्हाला 2 लेअर भेटणार कॉपीच्या. तर त्याच्यावर क्लिक करून त्याला पूर्ण असं वर घेऊन टाका. दाबून धरणं असं वर आणि या पद्धतीने. परत खाली या. परत ती कॉपीची लेअर आहे एक. परत तिला पण दाबून असं वर घेऊन या. या पद्धतीने. एवढं केल्यानंतर आपली जी खाली आहे परत ती ग्रुप 3ची लेअर आहे तिच्यावर क्लिक करून तिला पण असं वर घेऊन टाका पूर्ण. या पद्धतीने. परत पुढे या नॉर्मली. परत जी ग्रुप 1ची लेअर आहे तिला पण घेऊन टाका असं वर. एवढं केल्यानंतर बॅक या. आपली शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर शेक इफेक्ट 1 आहे खालच्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगच्या इमेजवर क्लिक करा. इमेजवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये या. 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या. परत पुढच्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये या. 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. या पद्धतीने स्टार्टिंगचे 4 इमेज आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. पेस्ट केल्यानंतर परत पुढचा इमेज सोडून द्या. डायरेक्ट या 3 सेकंदवर. 3 सेकंद आल्यानंतर परत इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये या. 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या. या पद्धतीने. आता इथं आपल्याला 3 इमेजला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. या पद्धतीने. एवढं केल्यानंतर बॅक या. शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. शेक इफेक्ट 2 आहे आपला. त्या इमेजवर क्लिक करा खाली. इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट कॉपी करून टाका. 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून टाका आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर इथं बघू शकता आपला 2 सेकंदचा जो इमेज आहे त्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या. बघू शकता. परत त्या पुढचा इमेज आहे तो म्हणजे 4 सेकंद. आपण 4 सेकंदच्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या. या पद्धतीने. अशा पण एवढं झाल्यानंतर बॅक या. इथं बघू शकता तुम्हाला शेक इफेक्टची प्रेसेट परत ओपन करा. ओपन केल्यानंतर शेक इफेक्ट 3 आहे आपला. ते इमेज क्लिक करा खाली. इफेक्टमध्ये या. 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर इथं 6 सेकंदवर या. 6 सेकंद राहिल्यानंतर खालच्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. इथं बघू शकता. तर आपल्याला इफेक्ट लावायचे ते म्हणजे 6 सेकंदापासून तर इथं 8 सेकंदपर्यंत बघू शकता. सर्व इमेजला आम्ही घेतोय पेस्ट करून. तर शेक इफेक्ट प्रेसेट परत ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट 4 बघायला भेटेल. त्या खालचा इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करून टाका. कॉपी केल्यानंतर बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर इथं बघू शकता. ओपन केल्यानंतर 8 सेकंद राहायचं. त्या पुढचं इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये या. 3
या पद्धतीने इथं थ्री डॉट क्लिक करून आयपी पेस्ट करून द्या. एवढं झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे 9 सेकंद. 9 सेकंद आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. मी तुम्हाला जो व्हिडिओ दिला तो ॲड करून घ्या. तर अशा पद्धतीने व्हिडिओ ॲड करून घ्या. ॲरोनुसार पुढच्या बेटवर जा. व्हिडिओ क्लिक करा आणि तुम्ही पुढचा पार्ट त्याला कट करून टाका. आणि ब्लेंडिंग ऑपेसिटी ऑप्शन भेटेल खाली. ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये आणि लाईटनमध्ये येऊन स्किन करून टाका या पद्धतीने. परत त्या व्हिडिओ क्लिक करा आणि ॲरो शेअर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल. तिथे जाऊन याला कॉपी लेअर करा. परत ॲरोनुसार भेटूया. परत तिथं जाऊन याला टाकायचं आपल्याला पेस्ट लेअर करून. तर प्रत्येक बिटो पुढे आणि या पद्धतीने इथं टाकायचं आपल्याला पेस्ट लेअर करून. या पद्धत एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला ग्रुप 3ची लेअर भेटेल. तिच्यावर क्लिक करा. खाली एडिट ग्रुप म्हणा. एवढं केल्यानंतर परत ग्रुप 1ची लेअर भेटेल. तिला पण एडिट ग्रुप म्हणा. जो वरचा मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करून कलर फिलमध्ये या. इथून तुम्ही तुमचा मॉडेलची इमेज चेंज करू शकता. या पद्धतीने परत बॅक या. सेम ग्रुप 1ची लेअर या पद्धतीने करायची पुढची. परत त्या ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक करा. एडिट ग्रुप म्हणा. परत ग्रुप 2ची लेअर भेटेल. त्याच्यावर क्लिक करून तिला पण एडिट ग्रुप म्हणा. वर जो मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करून कलर फिलमध्ये या. इथून तुम्ही तुमचा मॉडेलची इमेज चेंज करू शकता. एवढं केल्यानंतर बॅक या. तर फायनल तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या. सेटिंगच्या ॲरो क्लिक करा. तिथून तुमचा व्हिडिओ डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाका. चला बांधव भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.